वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्व स्वागत करत आहे. आता जो तुमचा UPSCचा पेपर झालेला आहे तो आय होप तुमचा चांगला गेला असेल, कारण की कंपॅरेटिव्हली इझी होता. म्हणजे प्रिव्हियस इयरचा जर पेपर पाहिला असेल तुम्ही त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा पेपर इझी होता. ठीक आहे. तर आता आजच्या सेशनमध्ये आता जे आपण जे सेशन कंडक्ट करत आहोत त्यामध्ये जे पॉलिटीचे क्वेश्चन जे आहे ते आपण डिस्कस करू, जेवढे कोणते आहे. आणि त्यासाठी जो आहे मी जो सेट बी आहे तो रेफर करत आहे. ठीक आहे. म्हणजे मी याच्यासाठी सांगून देतो की कारण की मग असं होते की तो क्वेश्चन कुठे आहे आणि कोणतं काय आहे तर ते समजत नाही. त्यामुळे ते सांगत आहे मी की जो तुमचा सेट बी आहे तो मी रेफर करत आहे, त्यावरून आपण क्वेश्चन जो आहे ते सॉल्व करू. ठीक आहे. आणि जसं की आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे पण मी त्याच्यामध्ये त्याचा जो आहे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिनिंग सांगणार. म्हणजे कोणी मराठीमध्ये प्रिपरेशन करणार असते किंवा मराठीमध्ये वाचलेलं असते आणि त्यानंतर पाहिलं असेल तर तुम्ही जर कोणी जर अजून दुसऱ्या कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल मराठीमधून त्यासाठी सुद्धा हे हेल्पफुल राहणार आहे. ठीक आहे. तर आपण डिटेल एक्सप्लेन करू, एक्सप्लेनेशन पाहणार आहोत त्याचं. आणि त्यानंतर जेवढे कोणते पॉलिटीचे क्वेश्चन्स आलेले आहे आणि एक पहा पॉलिटीचे क्वेश्चन जे आहे तर इझी होते, म्हणजे बरेचसे क्वेश्चन्स फॅक्च्युअल होते. आणि इव्हन तुम्ही जर पाहिलं असेल जे आपण जनरली सर्वच जे म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणारे असतात ते जे बुक यूज करतात ना, तर त्याच्यामधूनच तुमचे क्वेश्चन सॉल्व होऊ शकणारे होते. म्हणजे इझी होते क्वेश्चन आणि खूप जास्त काही कॉन्सेप्च्युअल नव्हते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल फॅक्च्युअलच क्वेश्चन्स होते आणि खूप काही तर खूप काही इझी होते. आणि आता त्यापैकी एक क्वेश्चन जर पाहिला तुम्ही ब्रिगेडियर वगैरे त्याच्याबद्दल विचारलेला आहे, ते रँक्स विचारलेले आहेत. तर हा थोडासा म्हणजे ज्यांनी वाचलेला असेल त्यालाच थोडं इझी केला असेल आणि ज्यांनी काहीच वाचलं नसेल आणि किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिक वगैरे सुद्धा लावू शकत नाही, तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर तुम्ही बऱ्याच लोकांनी तो सॉल्व नसेल केला आणि सॉल्व केला पण नाही बऱ्याच लोकांनी. ज्यांनी त्याच्याबद्दल वाचलेलं आहे ॲज अ GK म्हणून, जनरल नॉलेज म्हणून एखाद्या वेळेस जर वाचलं असेल तर त्यावेळी जे आहेत त्यांच्याकडून हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करू आता याच्यामध्ये आपण जे पॉलिटीचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत जो UPSCचे GS 1 बद्दलचे. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर जर पाहिलं असेल तर विदर्भ आयएस अकॅडमी जे आहे आता इथं पाहिलं असेल अमरावतीमध्ये एक ब्रँच आहे, तर आता याची एक ब्रँच जी आहे पुणे इथं सुद्धा जे आहे सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर तिथला जो ॲड्रेस आहे पुणे इथला तर विदर्भ आयएस अकॅडमी सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरू मार्ग, नवी पेठ, पुणे. ठीक आहे. तर आता इथं जर आहे तुम्हाला काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकता आणि जे काही इन्क्वायरी करायची असेल तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे की पुण्याला सुद्धा आपली आता नवीन ब्रँच सुरू झालेली आहे. ठीक. जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो जो आहे 53 नंबरचा फर्स्ट क्वेश्चन आहे. विथ रेफरन्स टू दी स्पीकर ऑफ द लोकसभा consider the following statement while any resolution for removal, म्हणजे ज्याला पदावरून दूर करण्यासाठी जर एखादा ठराव जर असेल तर स्पीकर ऑफ द लोकसभा इज अंडर कन्सिडरेशन, म्हणजे त्याला पदावरून दूर करण्यासाठी एखादा ठराव जर तिथं तो आणलेला असेल त्यावेळेस जो आहे त्याचे अधिकार समजा किंवा त्याचा रोल काय राहणार आहे, कोणाचा, स्पीकरचा किंवा सभापतीचा. ठीक आहे. तर हे आपल्याला या स्टेटमेंटमध्ये विचारलेलं आहे. तर आपण काय करू की वन बाय वन जे आहे स्टेटमेंट पाहू. पहिलं स्टेटमेंट सांगितलेलं आहे की ही ऑर शी शॅल नॉट प्रिसाइड. जर एखाद्याचा रिमूव्हल प्रोसेस जर कन्सिडरेशनमध्ये असेल तर तो जो आहे तो प्रिसाइड करू शकत नाही. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की सभापती जो असतो तो सभापती जेव्हा त्याची रिमूव्हल प्रोसेस सुरू असते तर तो जसा कॉमन एक सदस्य दुसरा कोणता सदस्य राहणार ना लोकसभेचा, तर त्याच्यासारखंच जर पाहिलं असेल तर तो जो आहे त्याचे अधिकार तसेच राहणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर जसे अधिकार जे दुसरे कोणते सदस्य असतात लोकसभेचे किंवा मेंबर जे असतात लोकसभेचे तर त्यांच्यासारखे त्याचे अधिकार राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे तो मग त्यावेळेस जर पाहिलं असेल तेव्हा ते प्रोसेस सुरू राहते त्यावेळेस तो प्रिसाइड करू शकत नाही. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सेकंड स्टेटमेंट काय म्हणते का ही ऑर शी शॅल नॉट हॅव द राईट टू स्पीक, म्हणजे तो जो आहे तो जेव्हा एखादा रिमूव्हल प्रोसेस जर कन्सिडरेशनमध्ये असेल तर तो जो आहे त्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. कारण की जर साधा एखादा सदस्य जर पाहिला असाल तो सदस्य जो आहे तो बोलू शकतो, मग हा सुद्धा बोलू शकणार. तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. ठीक आहे. यानुसार जर पाहिलं असाल आता हे दोन स्टेटमेंट जरच तुम्ही वाचले तर त्यानुसार तुम्हाला सेकंड जिथे दिसते तिथं सर्व तुमचे रॉंग होऊन जातात. तर तुमचं आन्सर येऊन जाते ए. पण नंतर आपण थर्ड स्टेटमेंट सुद्धा पाहणार आहोत. ही ऑर शी शॅल नॉट बी एंटायटल्ड टू वोट ऑन दी रिझोल्युशन इन दी फर्स्ट इन्स्टंट.
आता असं आहे की जर पाहिलं असेल तर जेव्हा तसंच कॉमन मेंबर सारखा तो राहू शकतो, तर त्यावेळेस जर पाहिलं असेल तर तो वोटसुद्धा करू शकतो. ठीक आहे, कारण का तो कॉमन आहे, म्हणजे जसे दुसरे कोणते सदस्य असतात किंवा जसे दुसरे कोणते मेंबर असतात ते सारखं राहणार आहे, तर त्यामुळे तो वोट करू शकतो. तर थर्ड स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. आपण 2 स्टेटमेंट जरी रीड आउट केले तरी पण आपलं आन्सर जे आहे कळू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे with reference to the Indian Parliament, consider the following statement. A bill pending in the Lok Sabha lapses on its resolution. ठीक आहे, तर हे पहिलं स्टेटमेंट तुमचं म्हणत आहे की जर एखादं म्हणजे काय आहे का हे कशाबद्दल विचारलेलं आहे का तुमचं जे बिल आहे किंवा तुमचं जे विधेयक आहे हे लोप पावते या नाही पावत. तर पहिल्या याच्यामध्ये म्हणते अ बिल पेंडिंग इन दी लोकसभा लॅप्सेस ऑन इट्स डिझोल्युशन. जर तुमची लोकसभा विसर्जित झाली, जर एखादं बिल जर प्रलंबित असेल तर ते लोप पावते, असं तेव्हा त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर हे पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे, कारण की तुम्ही पहा लोकसभा जर असेल आणि एखाद्या एखाद्या पक्षाची सत्ता असेल आणि त्यानंतर काय गॅरंटी आहे का त्याच पक्षाची सत्ता होती तर त्याच पक्षाची सत्ता पुन्हा येणार आहे. त्यामुळे जर पाहिलं असेल तर त्यांची विचारसरणी असते किंवा आयडिओलॉजी असते हे थोडी डिफरंट असते. त्यामुळे जर पाहिलं असेल तर जे बिल पेंडिंग असते तर हे बिल जे आहे लोप पावत असते किंवा लॅप्स होते. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ठीक, फर्स्ट स्टेटमेंट तुमचं काय आहे राईट आहे. ठीक आहे, तर म्हणजे यानुसार जर पाहिलं असेल तर सी आणि डी तुमचं संपलं, म्हणजे ते तर रॉंगच राहणार आहे. त्यानंतर आहे अ बिल पास बाय दी लोकसभा अँड पेंडिंग इन दी राज्यसभा. म्हणजे काय आहे, बिल पास केलेलं लोकसभेने पण पेंडिंग आहे कशामध्ये, राज्यसभेमध्ये. तर जे आहे तर ते लॅप्स होतं म्हणते की डिझोल्युशन ऑफ दी लोकसभा. तर जर तुमची लोकसभा जर विसर्जित झाली तर त्यावेळेस सुद्धा जे आहे ते लोप पावते. तर सेकंड स्टेटमेंट तुमचा सुद्धा जे आहे ते राईट आहे, कारण की जर बिल पास करायचं असेल तर दोन्ही सभागृहांनी ते बिल पास केलं पाहिजे. आणि यानुसार जर पाहिलं असेल तुमचं फर्स्ट केलं त्यानंतर बी तुमचा राईट आन्सर येणार आहे. पण आपण जर पाहिलं असेल थर्ड स्टेटमेंट जर रीड आउट केलं तर अ बिल इन रिगार्ड टू विच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया नोटिफाईड, म्हणजे काय केलं आहे की राष्ट्रपतीने नोटिफाय केलेलं आहे हिज ऑर हर इंटेन्शन समन दी हाऊसेस अ जॉईंट सिटिंग. ठीक आहे, म्हणजेच काय केलं आहे की त्यांनी जे आहे राष्ट्रपती यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी नोटिफाय केलं की जॉईंट सिटिंग होणार आहे किंवा संयुक्त बैठक होणार आहे. त्यावेळी जे आहे तर ते बिल काय म्हणत आहे की लॅप्सेस ऑन दी डिझोल्युशन ऑफ दी लोकसभा, ते लोप पावते म्हणते, तर नाही. ठीक आहे, कारण की जॉईंट सिटिंग त्यांनी बोलवलेली आहे, तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर ते जे आहे तुमचं बिल लोप पावत नाही. तर आपण जरी वाचलं नाही तरी पण तुमचं स्टेटमेंट जे आहे ते थर्ड स्टेटमेंट रॉंग होऊन जाते. ठीक आहे, जॉईंट सिटिंग बद्दल तुम्हाला जर पाहिलं असेल तर आर्टिकल 108 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे 55 नंबरचा क्वेश्चन. ठीक, विथ रेफरन्स टू दी पार्लमेंट ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. प्रोरोगेशन बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, काय असते, एक असते ॲडजॉर्नमेंट. ठीक आहे, म्हणजे तहकूब करणं. त्यानंतर असते ॲडजॉर्नमेंट सिंड आहे, म्हणजेच काय आहे का अनिश्चित काळासाठी तहकूब करणं सभागृह. आणि त्यानंतर असते तुमचं प्रोरोगेशन आणि त्यानंतर असते तुमचं डिझोल्युशन म्हणजे विसर्जित करणे. ठीक आहे, आता जर पाहिलं प्रोरोगेशन जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात की प्रोरोगेशन ऑफ अ हाऊस बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया डज नॉट रिक्वायर द ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. डज नॉट रिक्वायर द ॲडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. एक लक्षात ठेवा, राष्ट्रपती जेव्हा जे कोणते अधिकार वापरतात तर जनरली जे आहे ते अधिकार कोणाच्या म्हणण्यानुसार किंवा कोणाच्या सल्ल्यानुसार वापरतात, जे मंत्रिपरिषद असते त्यांच्या सल्ल्यानुसार, किंवा ॲडवाइस कोणाच्या ॲडवाइसवर यूज करत असतात ते जे अधिकार आहे त्यांचे किंवा पॉवर जे आहे ते काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे, जे विच इज हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, तर त्यामुळे जर पाहिलं तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. तर तुमचं इथं जर पाहिलं असं ए आणि बी तर गेले, मग काय उरलेलं आहे सेकंड अँड थर्ड. तर थर्ड स्टेटमेंट तुमचं वाचलं नाही वाचलं तरी पण तुमचं थर्ड तर राईट राहणार आहे, कारण की तुमच्याकडे दोनच ऑप्शन्स उरलेले आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर थर्ड जे आहे तरी आपण वाचून घेऊ की डिझोल्युशन ऑफ दी लोकसभा इज डन बाय दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया हू सेव्ह इन दी एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस डज सो ऑन दी ॲडवाइस ऑफ दी काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे, तर ते सांगण्यात आलं आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या ॲडवाइसवरच तो जर पाहिलं प्रेसिडेंट वर्क करतो. याच्यामध्ये सेकंड स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोरोगेशन ऑफ अ हाऊस इज जनरली डन आफ्टर दी हाऊस इज ॲडजॉइंट सिनेट आहे. ठीक आहे, म्हणजे एक असते ॲडजॉइंटमेंटमध्ये काय आहे की काही डेट या काही टाईम फिक्स करून जे आहे तर जे तुमचं जे कोणतं हाऊस असेल ते ॲडजॉईन केलं जात असते.
ठीक आहे. ॲडजॉर्न सिनेडाईट म्हणजे काय होत असते की काही म्हणजे अनिश्चित काळासाठी जर पाहिलं असेल तुमचं जे सभागृह आहे तहकूब केल्या जात असते, म्हणजे काही डेट स्पेसिफाय केली जात नसते किंवा त्यानंतर जर पाहिलं असेल तर हे कोण करते, हे करत असते स्पीकर तुमचा. ठीक आहे, हे कोण करते, स्पीकर किंवा तुमचा सभापती. आणि यानंतर जर पाहिलं असेल तर यानंतर जे राहत असते तर यानंतर जे तुमचं सभागृह आहे किंवा जे तुमचं हाऊस आहे तर हे त्याला आपण काय म्हणतो की प्रोरोगेट करत असतो, तो करत असतो प्रेसिडेंट. ठीक आहे. बट आता हा झाला एक पार्ट, हा झाला स्टेटमेंटचा एक पार्ट. सेकंड पार्टमध्ये काय म्हणते की देर इज अ नो बार टू दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रोरोगेट इन दी हाऊस विच इज इन सेशन. तर याच्यावर असं कोणत्या प्रकारचं रेस्ट्रिक्शन प्रेसिडेंटवर किंवा राष्ट्रपतीवर नसते. तर सेकंड स्टेटमेंट तुमचं सुद्धा राईट आहे. तर यानुसार जर पाहिलं सी स्टेटमेंट तुमचं सी जे आहे आन्सर आहे, सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट राईट आहे. ठीक आहे. त्यानंतर 56 त्यानंतर दुसरं एक जे आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. तर नारी शक्ती वंदन अधिनियम याबद्दल जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणते की हा पण खूप इझी क्वेश्चन होता की प्रोव्हिजन्स विल बी कम इन टू इफेक्ट फ्रॉम दी 18 लोकसभा. आता 18 लोकसभा जर आताच झाली तर हे जे आहे हे 19th लोकसभेच्या वेळेस जर पाहिलं असेल तर हे इफेक्टमध्ये येणार आहे किंवा अंमलात येणार आहे. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. तर पहिलं स्टेटमेंट रॉंग झालं ना तर तुमचं जर क्वेश्चन तसाच सुटला, हे रॉंग, हे रॉंग, हे रॉंग, सी जे आहे तुमचं राईट आन्सर येणार आहे सेकंड अँड थर्ड. याच्यामध्ये काय म्हणते की दिस विल बी इन फोर्स फॉर 15 years आफ्टर बिकमिंग अन ॲक्ट. आता हे अधिनियम जेव्हा ॲक्ट होईल तर त्यामध्ये जर पाहिलं असेल तर 15 वर्षासाठी जे आहे हे लागू राहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला रिन्यू वगैरे करू शकता. तर सेकंड स्टेटमेंट तुमचं राईट आहे. थर्ड स्टेटमेंट काय म्हणते की देर आर अ प्रोव्हिजन्स फॉर दी रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर शेड्यूल कास्ट वुमन विदिन द कोटा रिझर्व फॉर दी शेड्यूल कास्ट. ठीक आहे. तर शेड्यूल कास्ट जे महिला आहेत तर त्यांच्यासाठी जर पाहिलं असेल तर ते जे आहेत तर रिझर्व राहणार आहेत. तर कोणत्या कोट्यामधून, जर तुमचा SCचा जो कोटा आहे त्यामधून. तर हे थर्ड स्टेटमेंट तुमचं सुद्धा राईट आहे. ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट रीड आउट केल्यानंतर तुम्हाला बाकीचे वाचण्याची गरज सुद्धा नाही आहे, पण तरी आपण जे आहे तर वाचलंय. ठीक आहे. त्यानंतर आहे रीट प्रोहिबिशन. आता रीट जर पाहिलं असेल तुमच्या 5 प्रकारच्या रीट्स असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल 2 याच्यामध्ये कन्फ्युजन असल्यासारखं असते. ते जे असते तुमची शर्षरारी आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर दुसरी असते तुमची प्रोहिबिशन. ठीक आहे. आता जर पाहिलं असं याच्याबद्दल तुम्हाला विचारलं आहे की अ गव्हर्नमेंट ऑफिसर प्रोहिबिट हिम फ्रॉम टेकिंग अ पर्टिक्युलर ॲक्शन. दी पार्लमेंट ऑर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली टू पास अ लॉ ऑन प्रोहिबिशन. म्हणजेच काय, याच्यामध्ये पहा, एक लक्षात ठेवा, आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजेच काय आहे, LEJ प्रत्येकाला जर पाहिलं असेल तर सेपरेट पॉवर जे आहे असाइन करून दिलेलं आहे. ज्युडिशरी जर पाहिलं असेल तर ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचरच्या याच्यामध्ये कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असेल जेव्हा ते पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली टू पास अ लॉ ऑन प्रोहिबिशन, तर याच्यासाठी जे आहे असं विचारलेलं आहे की हे जर पाहिलं असेल तर रीट जे तुमची प्रोहिबिशन सांगितलेली आहे याच्याबद्दल आहे. तर ह्याच्या जसं सांगितलं मी सेपरेशन ऑफ पॉवर असल्याकारणाने तर होऊ शकत नाही. नंतर आहे दी लोअर कोर्ट प्रोहिबिटिंग द कंटिन्युएशन ऑफ प्रोसिडिंग इन अ केस. आणि त्यानंतर विचारलेलं आहे दी गव्हर्नमेंट प्रोहिबिटिंग इट फ्रॉम फॉलोइंग अन अनकॉन्स्टिट्युशनल पॉलिसी. ठीक आहे. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे गव्हर्नमेंटबद्दल गव्हर्नमेंटबद्दल सांगितलेलं आहे. याच्यामध्ये लोअर कोर्टबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्याबद्दल सुद्धा जर पाहिलं असेल तर गव्हर्नमेंट ऑफिसरबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की म्हणजे जर पाहिलं असेल तुम्ही, एक आहे हेबियस कॉर्पस, त्यानंतर आहे तुमची मॅन्डमस. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिली असेल तुमची शर्षरारी, त्यानंतर आहे तुमचं प्रोहिबिशन आणि त्यानंतर आहे क्यू वॉरंट. आता या 5ही ज्या तुमच्या रीट्स आहेत, जर 5ही जर तुम्ही रीट्स पाहिल्या असाल तर याच्यामध्ये जर पाहिलं असाल जे तुम्हाला 2 ज्या रीट्स आहेत शर्षरारी आणि प्रोहिबिशन,
प्रोहिबिशन किंवा शर्षोरारी या दोन याच्यामध्ये फरक काय आहे का शर्षोरारीमध्ये जर पाहिलं असेल आणि प्रोहिबिशनमध्ये काय होत आहे का एखादी घटना जर घडत असेल तर ते रोखणे, ठीक आहे, ते रोखणे. तर ते जर तुम्हाला रोखायचे असेल तर त्यावेळेस रीट काढल्या जात असते, तर ती असते तुमची प्रोहिबिशन. आणि एखाद्या वेळेस जर ते काय झालं आहे की ते एखाद्या वेळेस जर एखाद्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की एखाद्या कोर्टनी जर पाहिलं असेल, एखाद्या कोर्टनी काहीतरी निर्णय दिलेला आहे आणि तो चुकीचा आहे, त्यावेळेस जर पाहिलं असेल तर त्यावेळेस जेव्हा रीट काढली जात असते त्याला म्हटलं जातं शर्षोरारी रीट तुमची, ठीक आहे. तर आता आपल्याला विचारलेलं आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं आणि दोन्ही जनरली जर पाहिलं असेल तर लोअर कोर्टसाठीच काढल्या जात असतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द लोअर कोर्ट प्रोहिबिटिंग द कंटिन्युएशन ऑफ अ प्रोसिडिंग इन अ केस. म्हणजेच काय आहे का एखाद्या केसमध्ये जर वाटलं, सुप्रीम कोर्टला वाटलं किंवा जे आहे की या केसमध्ये जर पाहिलं असेल तर हे चुकीचा निर्णय देऊ शकतात, म्हणजे जे आहे मिस्टेक करणार आहे, तर त्यावेळेस जर पाहिलं असेल तर त्यावेळेस हे रीट काढू शकतात कोर्ट, ठीक आहे. तर लोअर कोर्टसाठी जर पाहिलं असेल तर हे रीट जे आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काढू शकते. तर सी स्टेटमेंट तुमचा राईट आहे. त्यानंतर आहे 64. कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. तर आपण स्टेटमेंट पाहू. तर इट इज द गव्हर्नर ऑफ द स्टेट हू रिकग्नाइजेस अँड डिक्लेअर एनी कम्युनिटी ऑफ दॅट स्टेट ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब. म्हणजेच काय आहे का गव्हर्नर जो आहे किंवा जो राज्यपाल आहे तर त्या स्टेटमधला राज्यपाल जर पाल असेल तर एखादी जर कम्युनिटी असेल, ठीक आहे, तर त्याला ST म्हणून किंवा शेड्यूल्ड ट्राईब म्हणून जर पाहिलं असेल किंवा आदिवासी जमात म्हणून जे आहे घोषित करू शकते, असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा डिक्लेअर करू शकते किंवा घोषित करू शकते. तर हे जर पाहिलं असेल तर हे चुकीचं आहे. तुम्ही जे तुमचे जर आर्टिकल 342 जे आहे या 342 मध्ये जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे प्रेसिडेंट करू शकते, ठीक आहे. कोण करू शकते? प्रेसिडेंट करू शकते. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे की कम्युनिटी डिक्लेअर्ड ॲज शेड्यूल्ड ट्राईब इन अ स्टेट नीड नॉट बी सो इन अनादर स्टेट. म्हणजेच काय आहे का जर एखाद्या याच्यामध्ये जर नाही का त्याला जर डिक्लेअर केलं असेल ST म्हणून, ठीक आहे, तर ते जे आहे तर दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा ते नसले पाहिजे. तर हे स्टेटमेंट तुमचं काय आहे? हे स्टेटमेंट राईट आहे, ठीक आहे. हे स्टेटमेंट काय आहे? तुमचं राईट आहे. यानुसार जर पाहिलं असेल पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे, सेकंड स्टेटमेंट तुमचं राईट आहे, ठीक आहे. तर याचं जे आर्टिकल जेव्हा तुम्हाला मी म्हटलं आर्टिकल, तर आर्टिकल जर पहा आपण की आर्टिकल त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की दी प्रेसिडेंट, ठीक आहे. तर कोण सांगितलं, कोण करू शकते? तर प्रेसिडेंट करू शकते with respect to any state or union territory and where it is a state after consultation with the governor. म्हणजे जे आहे त्याच्यासोबत कन्सल्टेशन करून, कोणासोबत? गव्हर्नरसोबत किंवा राज्यपालासोबत कन्सल्टेशन करून जर पाहिलं असेल प्रेसिडेंट करू शकते हे, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल तर त्यानंतर आहे जो तुमचा आर्टिकल 342 क्लॉज 2 मध्ये काय सांगण्यात आलं की पार्लमेंट मे बाय लॉ इन्क्लूड और एक्सक्लूड फ्रॉम द लिस्ट ऑफ शेड्यूल्ड ट्राईब स्पेसिफाईड इन नोटिफिकेशन इश्यूड अंडर क्लॉज 1. जर यांनी जर काही जर म्हणजे जे काय आहे की जे राष्ट्रपती आहेत त्यांनी जर इश्यू केली असेल काही नोटिफिकेशन, त्या केसमध्ये जर पाहिलं असेल तर पार्लमेंटला जर अल्टिमेट पॉवर दिलेली आहे की त्याला इन्क्लूड करायचं की त्याला एक्सक्लूड करायचं, म्हणजे त्याला ॲड करायचं शेड्यूल्ड ट्राईब म्हणून किंवा शेड्यूल्ड ट्राईब लिस्टमध्ये ॲड करायचं की नाही करायचं, हे कोणाचा अधिकार आहे? संसदेचा आहे. आता हा क्वेश्चन विचारण्यामागचं जर पाहिलं UPSCचं जे रिझन होतं, कारण की तुम्ही जर पाहिलं मणिपूरमध्ये जे आहे तर त्या केसमध्ये म्हणजे त्यावेळेस जर पाहिलं हायकोर्टनी काय केलेलं होतं की स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की तुम्ही मेथीज जे आहे यांना तुम्ही इन्क्लूड करा ॲज अ ST म्हणून, ठीक आहे. एक लक्षात ठेवा, हा अधिकार तुमच्या कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटला नाही आहे किंवा तिथलं कोणतंही तुमचं विधानसभा जर असेल तर हे करू शकत नाही. तर कोण करू शकते? पार्लमेंट करू शकते. तर त्याच्या रिलेटेड हा म्हणून असते की UPSC काय करते की करंट प्लस स्टॅटिक याचा मिक्स करून जे आहे तुम्हाला क्वेश्चन विचारते. तर ह्याचं जर पाहिलं हे पार्लमेंट करू शकते, ठीक आहे. तर यानुसार जर पाहिलं तुमचा B राईट आन्सर आहे, ठीक. त्यानंतर आहे याच्यामध्ये विथ रेफरन्स टू युनियन बजेट, जो तुमचा जो युनियन बजेट राहतो त्याच्याबद्दल विचारलेलं आहे की द युनियन फायनान्स मिनिस्टर म्हणजे जो तुमचा केंद्रीय वित्तमंत्री आहे ते ऑन बिहाफ ऑफ द प्राईम मिनिस्टर लेस द ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बिफोर दी बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का प्राईम मिनिस्टरच्या बिहाफवर जर पाहिलं असेल तर जे फायनान्स मिनिस्टर आहे
ते जे आहे बजेट प्रस्तुत करत असतात. आता ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे कशामध्ये सांगितलेलं आहे तुमचा आर्टिकल 112 मध्ये, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आर्टिकल 112 मध्ये बजेट हा शब्द तर यूज केलाच नाही आहे आपल्या संविधानामध्ये, पण 112 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे का प्रेसिडेंट करते. ठीक आहे, प्रेसिडेंट काय करणार की ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते सभागृहासमोर मांडणार. मग त्यांच्या बिहाफवर म्हणजे प्रेसिडेंटच्या बिहाफवर कोण करत असते ते तुमचं फायनान्स मिनिस्टर करत असते. तर हे प्राईम मिनिस्टरच्या नसते, हे कोणाचे असते हे प्रेसिडेंटचे असते. आर्टिकल 112 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. ॲट द युनियन लेवल नो डिमांड फॉर अ ग्रँट कॅन बी मेड एक्सेप्ट ऑन दी रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर हे स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट तुमचं राईट आहे. तर यानुसार जर पाहिलं असेल तुमचं जे हे स्टेटमेंट आहे ओनली 2 इज राईट आणि फर्स्ट स्टेटमेंट तुमचं जे आहे ते रॉंग आहे. तर आता तुम्ही जर पाहिलं असाल याच्यामध्ये जे तुम्हाला आर्टिकल 112 मध्ये आर्टिकल 112 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट इन टर्म्स ऑफ आर्टिकल 112 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन the president shall in respect of every financial year cause to be laid before the both houses of parliament a statement of the estimated receipts and expenditure of the government of India for that year referred to as annual financial statement. ठीक आहे, कोण करत आहे कोण म्हणजे जो अधिकार दिलेला आहे संविधानाने कोणाला दिला प्रेसिडेंटला. मग प्रेसिडेंटच्या बिहाफवर कोण करत आहे फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टरच्या बिहाफवर नाही. ठीक आहे, म्हणजे काय होतं जसं मी सांगितलं ना की UPSCचे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होते यावेळेस. म्हणजे तुम्हाला जर काही म्हणजे काय आहे की जसं आर्टिकल 112 मधलं आर्टिकल 342 मधलं सरळ क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे, त्यानंतर Who was the provisional president of the Constituent Assembly before Dr. Rajendra Prasad took over? तर हा एवढा इझी क्वेश्चन होता. तुम्ही बऱ्याचदा जर पाहिलं असाल जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करताना त्यावेळेस हा क्वेश्चन म्हणजे बऱ्याचदा सांगण्यात आलेला जातो. इव्हन तुम्ही मॉडर्न हिस्ट्री जरी शिकली असेल त्यामध्ये सुद्धा आणि जेव्हा तुम्ही पॉलिटिक्स शिकतात तेव्हा सुद्धा. तर याचं खूप जास्त इझी क्वेश्चन होतं की खूप जास्त इझी क्वेश्चन होता हा. याचा आन्सर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक, त्यानंतर आहे विथ रेफरन्स टू दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणजे 1935चा जो कायदा आहे त्याबद्दल विचारलेला आहे. इट प्रोव्हाइडेड फॉर दी इस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑल इंडिया फेडरेशन. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की ऑल इंडिया फेडरेशन जे आहे त्याच्यामध्ये हे असं प्रोव्हिजन होतं बेस्ड ऑन दी युनियन ऑफ ब्रिटिश इंडिया अँड प्रोव्हिन्सेस अँड प्रिन्सली स्टेट. ठीक आहे, पण हे जर पाहिलं असेल तर हे अंमलात येऊ शकलं नाही किंवा हे याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही कारण त्याच्या मागचं जर पाहिलं असेल प्रिन्सली स्टेट त्यांनी जे आहे त्यांनी नकार दिलेला होता. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तरतूद जे होती ना तर 1935च्या कायद्यामध्ये ही तरतूद होती ऑल इंडिया फेडरेशनची. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. त्यानंतर आहे डिफेन्स अँड फॉरेन अफेअर. ठीक आहे, डिफेन्स अँड फॉरेन अफेअर वर केप्ट अंडर दी कंट्रोल ऑफ दी फेडरल लेजिस्लेचर. म्हणजे एक प्रोव्हिशनल लेजिस्लेचर आणि त्यानंतर फेडरल लेजिस्लेचर म्हणजे जे तुमचं आजचं जर पाहिलं असेल तर आपलं जे संसद आहे ते. तर हे काय म्हणत आहे की डिफेन्स अँड फॉरेन अफेअर यांच्या कंट्रोलमध्ये ठेवलेलं होतं. तर हे यांच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. तर हे जे होतं तर जे गव्हर्नर होते ठीक आहे तर गव्हर्नरच्या कंट्रोलमध्ये होतं. तर सेकंड स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. तर यानुसार जर पाहिलं फर्स्ट स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ठीक, त्यानंतर ॲज पर आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द पार्लमेंट मे अमेंड एनी प्रोविजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बाय वे ऑफ ॲडिशन, व्हेरिएशन अँड रिपील.
हा जर पाहिलं असेल तर असं स्टेटमेंट जे आहे हे जसंच्या तसं आर्टिकल 368चं जसं जे तुमच्या आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगितलं तसं स्टेटमेंट इथं जे आहे कॉपी पेस्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय आहे, जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल किंवा तुम्हाला जर संशोधन करायचं असेल किंवा घटना दुरुस्ती करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता, ॲडिशन करू शकता, काही ॲड करू शकता, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन करू शकता आणि काही जर तुम्हाला जे आहे रिपील करायचं असेल, तुम्हाला काही त्याच्यामधलं एखादं प्रोव्हिजन जे आहे ते काढूनच टाकायचं असेल ते तुम्ही करू शकता. तर या तिन्ही वेळी जर पाहिलं असेल तर तुम्ही काय करू शकता, कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करू शकता. ठीक आहे, तर 1, 2, 3 हे जे आहे तुमचं राईट आन्सर आहे. तर हे आर्टिकल 368 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आर्टिकल 368. द पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोसिजर देअर फॉर notwithstanding anything in this constitution, parliament may in exercise its constituted power amend by way of addition, variation or repeal any provision of the constitution in accordance with the procedure laid down in this article. म्हणजे याच्यामध्ये प्रोसिजर सांगण्यात आलेली आहे त्यानुसार जर पाहिलं तर हे जसं सांगितलं मी, हे तिन्ही वर्ड जे आहे तुम्हाला ॲडिशन इथं दिसत आहे, व्हेरिएशन इथं दिसत आहे आणि रिपील इथं दिसत आहे. तिन्ही वर्ड तुम्हाला तिथं विचारलेलं आहे. तुम्ही अमेंड अशा प्रकारे करू शकता. पहा, खूप जास्त इजी क्वेश्चन होता, डिरेक्टली त्याच्यामधूनच तुमच्या आर्टिकलमधून होता. ठीक, त्यानंतर जे आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल. ठीक आहे, तर धनविधेयकाबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा जे फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, आर्टिकल 109 मेन्शन स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल. आता मनी बिलबद्दल जर पाहिलं तर दोन तुमचे आर्टिकल्स आहे, एक आहे 109 आणि एक आहे 110. म्हणजे अनुच्छेद 109, अनुच्छेद 110. 109 मध्ये जर पाहिलं तर प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे, म्हणजेच काय तुमची प्रोसिजर सांगण्यात आली आहे आणि याच्यामध्ये व्याख्या किंवा डेफिनेशन दिली आहे धनविधेयकाची किंवा मनी बिलची. ठीक आहे, याच्यामध्ये काय पहिलं स्टेटमेंट काय सांगण्यात आलं आहे की आर्टिकल 109, आर्टिकल 109 मेन्शन स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल. तर हे प्रोसिजर जे आहे तुमच्या 109 मध्ये सांगण्यात आले पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. त्यानंतर आहे मनी बिल शॅल नॉट बी इंट्रोड्यूस इन दी काउन्सिल ऑफ स्टेट. हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही फक्त जर पाहिलं असाल तर जे आहे लोकसभेतच तुमचं मनी बिल जे आहे ते काय करू शकता, तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता आणि ते जे आहे मनी बिल आहे किंवा नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, स्पीकरला आहे. दी राज्यसभा कॅन इदर अप्रूव्ह ऑर सजेस्ट चेंजेस बट कॅनॉट रिजेक्ट. धनविधेयक जे आहे किंवा मनी बिल जे आहे तर जे तुमची राज्यसभा आहे ते काय करू शकते, रिजेक्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर थर्ड स्टेटमेंट तुमचं सुद्धा राईट आहे. त्यानंतर आहे अमेंडमेंट टू दी मनी बिल सजेस्टेड बाय दी राज्यसभा हॅव टू बी ॲक्सेप्टेड बाय दी लोकसभा. तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे, कारण की लोकसभा जर पाहिलं असेल लोकसभा इदर ते ॲक्सेप्ट करू शकते और रिजेक्ट करू शकते जे काही रिकमेंडेशन दिले असेल. धनविधेयकाबद्दल किंवा मनी बिलबद्दल जर पाहिलं असेल राज्यसभेला खूप कमी लिमिटेड म्हणजे खूप कमी अधिकार देण्यात आलेले आहे. ठीक आहे, ते जास्त दिवस पेंडिंग सुद्धा ठेवू शकत नाही, ते अमेंडमेंट सुचवू शकतात पण ते बिल रिजेक्ट सुद्धा करू शकत नाही. तर या केसमध्ये त्यांनी जे अमेंडमेंट सुचवलेले आहे लोकसभा जर पाहिलं असेल तर त्यांना ॲक्सेप्ट करायचं आहे किंवा करू शकतात किंवा नाही करू शकत. यानुसार पाहिलं असेल पहिलं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट, थर्ड स्टेटमेंट तुमचं राईट आहे. तर सी जे आहे तुमचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुमचं आर्टिकल 109 आणि 109 मध्ये काय सांगितलं, स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल. ठीक आहे, हे 109 मध्ये सांगण्यात आलं आहे. आणि 110 मध्ये काय आहे का मनी बिल जे आहे डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, मनी बिलला डिफाईन कशामध्ये केलेलं आहे, 110 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता हा जो क्वेश्चन होता तर हा क्वेश्चन जर पाहिला असाल तर बऱ्याच लोकांना जो आहे डिफिकल्ट गेलेला आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांना हा क्वेश्चन डिफिकल्ट गेलेला आहे कारण की आपण म्हणजे जनरली जर पाहिलं असेल तर हे जीके टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे, जरी फॅक्च्युअल असला तरी हा जो आहे हा जीके टाईप क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये जर पहा आता कोणत्या कोणत्या रँक्स असतात. ठीक आहे,
आता एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, ठीक आहे. मार्शल ऑफ द इंडियन एअरफोर्स, एअर चीफ मार्शल, एअर मार्शल, एअर वाईस मार्शल, त्यानंतर एअर कमांडर, त्यानंतर फील्ड मार्शल, अशा जर पाहिलं असतं तर वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे. ठीक आहे. हे वेगवेगळ्या जर पाहिलं असतं तर ह्या पोस्ट दिलेल्या आहे आणि याच्यानुसार जर तुम्हाला विचारलेलं आहे मेजर, कॅप्टन वगैरे कोण कोण काय, किंवा जर पाहिलं असतं तर म्हणजे कोणत्या याच्याबद्दल किंवा कोणतं जे तुमचे आपले एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, ठीक आहे, तर याबद्दल विचारलेलं आहे. आता हा जर क्वेश्चन पाहिला असेल ना, जर तुम्हाला असा क्वेश्चन जो आहे जर तुम्हाला स्पेसिफिकली माहीत असेल तर त्यावेळेस तुम्ही मार्क करू शकता, नाही तर मार्क करू शकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला म्हणजे एकदमच शुअर असाल तुम्ही याच्याबद्दल तरच तुम्ही जर पाहिलं असेल तर मार्क करू शकता, नाही तर तुम्ही मार्क करू शकत नाही हा क्वेश्चन. ठीक आहे. याच्यामधली विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्टली मॅच इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट रँक इन दी 3 सर्व्हिसेस ऑफ इंडियन डिफेन्स फोर्स. तर ब्रिगेडियर, तर एअर फोर्स, एअर कमांडर, नेव्ही कमांडर. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे तर याच्यामधली ही जी पोस्ट आहे तर याच्या इक्विव्हॅलंट आहे, याच्या इक्विव्हॅलंट आहे. त्यानंतर ही म्हणताय की मेजर जनरल, एअर वाईस मार्शल, वाईस ॲडमिरल, त्यानंतर मेजर, त्यानंतर जर पाहिलं असेल SL, त्यानंतर लेफ्टनंट कमांडर. याच्यामधली जर पाहिलं असेल तर ही फक्त थर्ड नंबरची जी आहे तुमची मॅच होते, बाकीच्या सर्व तुमच्या रॉंग आहे. हे सुद्धा रॉंग आहे, हे सुद्धा रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऑप्शन दिलेलं आहे तर डी नंबरचं दिलं आहे, फक्त थर्डच जर पाहिलं असं तुमचं जे आहे राईट आहे. तर तुम्ही थर्ड नंबरचं राईट जे आहे ते याच्यामध्ये पाहू शकता. पहा आता इथं विचारलं आहे मेजर. ठीक आहे. मेजर कशातलं आहे? आर्मी. ठीक आहे. तर पहा स्क्वॉड्रन लीडर, मेजर, लेफ्टनंट कमांडर, हेच फक्त मॅच होते, बाकीचे मॅच होत नाही. नाहीतर दुसरे जर पाहिलं असं ब्रिगेडियर आहे तर ब्रिगेडियर जर पाहिलं असं तर ब्रिगेडियर कुठं आहे? ब्रिगेडियर आर्मी, ब्रिगेडियर. तर ब्रिगेडियर सोबत इक्विव्हॅलंट होणारे कसं जर पाहिलं असतं तर एअरफोर्स मधला कोण आहे? एअर कमांडोर. आणि त्यानंतर जर पाहिलं असतं कॅप्टन जो आहे तो कशातला आहे? नेव्ही मधला. तर याच्यासोबत मॅच होते का? आहे का? इथं कमांडर दिलेला आहे, हे बरोबर आहे, पण इकडे जर पाहिलं असतं तर कॅप्टन आहे. ठीक आहे. तर यानुसार जर हा स्टेटमेंट जर पाहिलं असतं म्हणजे जो क्वेश्चन आहे तुम्हाला जर एकदम शुअर असेल तुम्ही त्यावेळेस हा मार्क करा, नाहीतर मार्क करू नका. नाहीतर विनाकारण आपण तुक्का मारण्याच्या याच्यात नादात जे आहे क्वेश्चन रॉंग करून टाकतो. ठीक आहे. त्यानंतर दी नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल वॉज इस्टॅब्लिश बाय दी नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल ॲक्ट 1971. 1971च्या कायद्यानुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. सबसिक्वेंट टू दी अमेंडमेंट ऑफ NEC ॲक्ट इन 2002. म्हणजे 2002 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलं. ते काउन्सिल कंप्रायझेस म्हणजे त्या काउन्सिलमध्ये कोण कोण असतात? तर पहिलं सांगते की गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, 3 मेंबर टू बी नॉमिनेटेड बाय दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि द होम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर होम मिनिस्टर सोडून जर पाहिलं असेल तर सर्वजण याच्यामध्ये असतात. तर हे जे आहे जे तुमचं नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल आहे किंवा जे स्टेट्स आहे नॉर्थ ईस्टर्न जेवढे स्टेट आहे तिकडे म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर 8 स्टेट आहे. ठीक आहे. तर त्यांच्या जर वेलफेअरसाठी जर पाहिलं असेल तर हे जे आहे याची जर पाहिलं असेल तर याची म्हणजे ही जी याची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेली आहे. पण होम मिनिस्टर नसतो, पण बाकीचे सर्व त्याच्यामध्ये असतात. तर 1, 2, 3 हे तुमचं राईट आन्सर आहे. बाकीचे जर पाहिलं असेल तर म्हणजे ॲक्च्युली जर पाहिलं जर तुम्हाला होम मिनिस्टर माहीत असलं असतं ना की होम मिनिस्टर नाही आहे तर तुम्ही सरळ एलिमिनेशन मेथडनी जे आहे 4 जिथं दिसते तुम्हाला सर्व तुम्ही जर पाहिलं असाल तर रॉंग करून तुम्हाला आन्सर तसंच मिळू शकलं असतं. ठीक आहे. म्हणून म्हटलं की काही म्हणजे कसे आता हा जर एक क्वेश्चन सोडला तर बाकीचं जर पाहिलं असेल तर खूप इझी क्वेश्चन आहेत. आता हा सुद्धा इझी क्वेश्चन होता. त्यानंतर हाऊ मेनी डिलिमिटेशन कमिशन हॅव बीन कन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टिल डिसेंबर 2023. म्हणजेच काय आहे 2023 पर्यंत जर पाहिलं असेल तर कितीदा तुमचं जर आहे जे म्हणजे गव्हर्नमेंटनी डिलिमिटेशन कमिशन म्हणजे परिसीमन आयोग जे आहे स्थापन करण्यात आलेला आहे. आता हे जर पाहिलं असेल तुम्ही जे आहे टोटल 4 वेळेस करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. टोटल जे आहे ते किती वेळेस करण्यात आलेलं आहे? 4 वेळेस करण्यात आलेलं आहे.
म्हणजे 1952 मध्ये, 1963 मध्ये, ठीक आहे, 1952 मध्ये, 1963 मध्ये, 2002 मध्ये, ठीक, आणि 1973 मध्ये, ठीक. तर याच्यानुसार जर पाहिलं असेल तर एवढे म्हणजे जे आहे 1962, 1963, ठीक आहे, 2002 जे रिसेंट जे आहे ना हे तुमचं 2002चं आहे आणि 1973, ठीक आहे. तसं टोटल जर पाहिलं असेल 4 वेळेस जे आहे परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा डिलिमिटेशनची इस्टॅब्लिशमेंट किंवा कॉन्स्टिट्यूट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जे आहे हा सुद्धा म्हणजे हा थोडासा तुम्हाला वाटला असेल. आता हा जो आहे ना तर हा थोडा तुम्हाला क्वेश्चन जो आहे इलेक्शन होतं यावेळेस आणि त्यामुळे हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो खूप इझी आहे, तुम्हाला विचारलेला आहे याच्यामध्ये. The Constitution 71st Amendment Act 1992 amends the 8th schedule to the Constitution to include which of the following languages. आता जर पाहिलं आपलं 8th शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 22 लँग्वेजेस आहे. पण आता ॲक्च्युली सुरुवातीला 22 लँग्वेजेस होत्या का? नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. अगोदर पाहिलं तर 14च होत्या, त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. आणि जे आहे तर 71st जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट होतं 71वी जे घटना दुरुस्ती होती त्यानुसार कोणत्या करण्यात आलेल्या आहे. तर त्याची ट्रिकनुसार जर तुम्ही लक्षात ठेवले हे कोमने वरून जर लक्षात ठेवलं तर कोवरून कोकणी, मवरून मणिपुरी, नेवरून नेपाली, ठीक आहे. तर हे 3 लँग्वेज जे आहे ते याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे तुमच्या 8व्या परिशिष्टामध्ये किंवा 8th शेड्यूलमध्ये जर पासून ॲड करण्यात आलेलं आहे 1, 2, 3, ठीक आहे, 1, 2, 3. आणि इवन जर मला नंतर 92nd अमेंडमेंट जे करण्यात आलेलं आहे, ठीक आहे, 92nd अमेंडमेंट जे करण्यात आलेलं आहे 2003चं, तर याच्यामध्ये जर आहे तर यावेळेस सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं 4 ॲड केलेल्या होत्या. यावेळेस 3 केलेल्या होत्या. तर ते जसे सुद्धा बडी, म्हैस, तर बोडो, डोंगरी, मैथाली आणि संथाली, ठीक आहे. तर मैथाली जर पाहिलं असेल तर मैथाली हे तुमच्या 2003च्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेलं आहे. तर 4 जे आहे रॉंग आहे. जर इन केस तुम्हाला हे जर माहीत असतं तर हे तुमचं रॉंग झालं आणि त्यानंतर फर्स्ट तुमचं राईट आलं, ठीक आहे. तर हा खूप जास्त इझी क्वेश्चन होता. असे क्वेश्चन तुमचे चुकले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये विचारलेलं आहे पार्टी आणि त्यानंतर इट्स लीडर. आता पहिलं जर मला भारतीय जनसंघ हे तर बऱ्याच लोकांना माहीत असेल. भारतीय जनसंघ आता जे आजचं BJP आहे तर त्याच्या अगोदरची जी पार्टी भारतीय जनसंघ, तर याचे जे होते तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. आता जर पाहिलं असेल BJP म्हणजे आता जरी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असल्या त्याच्यावर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं जात असते. तर पहिलं जे आहे तुमचं राईट आहे. त्यानंतर आहे सोशलिस्ट पार्टी. आता सोशलिस्ट पार्टी जर पाहिलं असेल तर हे जे आहे तर याच्यासोबतची लीडर C. राजागोपालाचारीने आहे. हे C. राजागोपालाचारी जर पाहिलं स्वतंत्र पार्टी जे आहे त्याचे लीडर आहे. आणि सोशलिस्ट पार्टी जी आहे तर याची लीडर कोण आहे? आचार्य नरेंद्र देव. आणि काँग्रेस फॉर डेमोक्रेसी, ठीक आहे. तर काँग्रेस फॉर डेमोक्रेसी जर पाहिलं असतं तर जेव्हा हे जगजीवन राम जे आहे तर इंदिरा गांधी यांची जेव्हा काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि त्यांनी जर पाहिलं असतं तर काँग्रेस फॉर डेमोक्रेसी हे स्थापन केलेला होता पक्ष, ठीक आहे. तर हे थोडंसं क्रॉस होतं आणि बाकीचे 2 जर पाहिले असतं तुमचे राईट आहे. तर यानुसार ओनली 2 तुमच्या पेअर राईट आहे, ठीक आहे. ओनली 2 पेअर तुमच्या काय आहे? राईट आहे. आणि त्याला आपण म्हणू शकतो की सोशलिस्ट पार्टी असो या स्वतंत्र पार्टी असो. आता स्वतंत्र पार्टी जर पाहिलं असेल नंतर जे आहे तर 1974 पर्यंतच होती, ठीक आहे. आणि 1974 नंतर जे आहे ते स्वतंत्र पार्टी अस्तित्वात राहिली नाही, ठीक. तर हे जे आहे लीडर तुम्हाला आता हा जर पाहिला असाल तर हा पॉलिटिकल पार्टीबद्दल विचारलेला सुद्धा प्रश्न होता. आणि जे तुमच्या GS1मध्ये पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्री राहते त्याच्याबद्दल सुद्धा हा थोडंसं जर पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्री जर तुम्हाला माहीत असली तर त्यामधून सुद्धा हा तुमचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो, ठीक. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट about Constitution of India. Power of the municipality are in part 9A. त्यानंतर एमर्जन्सी बद्दल विचारलेला आहे पार्ट 18 मध्ये. आणि त्यानंतर विचारला अमेंडमेंट बद्दल पार्ट 10 मध्ये, ठीक आहे. आता जर पहा हा सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन होता तर हे तिन्ही जर पाहिले तुमचे राईट आहे.
हे तुम्हाला पार्ट जर माहीत असले तर हे पार्ट जर पाहिलं असेल तर आता हा पार्ट जो आहे जर 73rd आणि 74th अमेंडमेंट करण्यात आलेले होते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर हे म्युन्सिपॅलिटी जे आहे त्यासाठी जर पाहिलं असेल पार्ट 9A ॲड करण्यात आलेला आहे आणि पार्ट 9 जर पाहिलं असेल तर पंचायतसाठी ॲड करण्यात आलेला आहे. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. एमर्जन्सीसाठी सुद्धा जर पाहिलं असेल एमर्जन्सी जे प्रोव्हिजन्स आहे आर्टिकल 352 ते 360 पर्यंत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल पार्ट 19 मध्ये तर जे मिसलिनियस आहे तर त्याबद्दलचे प्रोव्हिजन्स आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर जे अमेंडमेंट आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायचं आहे तर पार्ट 20 मध्ये आहे. ठीक आहे, तर यानुसार 1, 2, 3 तुमचं राईट आहे. हा सुद्धा फॅक्च्युअल होता क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजेच काय आहे, आपल्याकडे 3 लिस्ट असतात. म्हणजे एक आहे स्टेट लिस्ट म्हणजे याला राज्यसूची म्हणतात, त्यानंतर आहे सेंट्रल लिस्ट म्हणजे संघसूची, आणि एक आहे कॉन्करंट लिस्ट म्हणजे तुमची समवर्ती सूची. आता याच्यामध्ये काय म्हणताय की इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर स्टेट लिस्ट. आता मला सांगा ट्रेड कॉमर्स जर त्यांनी स्टेट, आता तुम्हाला जरी तुम्हाला माहीत नसलं, आता एवढे तर आपण ज्याच्यामध्ये सब्जेक्ट्स एवढे आहे अबाउट 90 सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर ते आपण काय वन म्हणजे जर पाहिलं असेल तर आपण लक्षात ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. म्हणजे प्रत्येक एक जर पाहिलं असेल इच अँड एव्हरी सब्जेक्ट जो आहे तो आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे जर पाहिलं असेल तुम्ही लॉजिक लावून जो आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पहिलं सांगितलेलं आहे की इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स. आता इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स जर तुम्ही जर पाहिलं असेल याला जर स्टेट लिस्टमध्ये टाकला तर त्याच्यात डिस्क्रिमिनेशन होण्याचे चान्सेस राहते. तर हा युनियन लिस्टमध्ये आहे. तुम्ही एंट्री 42 जर पाहिलं असेल तर त्यामध्ये इंटरस्टेट मायग्रेशन इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर स्टेट लिस्ट. मायग्रेशन सुद्धा जर असलं तरी सुद्धा जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा डिस्क्रिमिनेशन करू शकतात. ठीक आहे, म्हणून जर पाहिलं असेल जरी महाराष्ट्रामध्ये जर दुसऱ्या कोणत्या राज्यातून जर कोणी येत असेल तर त्यासाठी जर पाहिलं असेल तर राज्य सरकार, ठीक आहे, तर राज्य सरकार जे आहे तर त्यांना थांबवू शकत नाही. ठीक आहे, तर हे सुद्धा तुमचं रॉंग आहे. हे सुद्धा जर पाहिलं असेल तर हे तुमचं कशामध्ये त्याला आपण म्हणतो स्टेट लिस्टमध्ये नाही आहे. नंतर आहे इंटरस्टेट क्वारंटाईन. तर आता इंटरस्टेट क्वारंटाईन जे आहे जेव्हा तुम्ही पहा जेव्हा कोविडच्या वेळेस जर पाहिलं असेल तर मायग्रेशन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जे अगोदर गेलेले होते ते पुन्हा त्यांच्या होम स्टेटकडे येत होते. त्यावेळेस जर पाहिलं असेल तर हा क्वारंटाईन जो आहे ना तर हे युनियन लिस्टमध्ये आहे. हे बऱ्याच तुम्ही ऐकलं असणार. तर हे जे आहे तुमचं सी तुमचं राईट आहे. आणि त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स जर पाहिलं असेल तर हा युनियनकडे जात असतो तर हे स्टेट लिस्टमध्ये असू शकत नाही. तर डी सुद्धा तुमचं रॉंग आहे. ठीक, त्यानंतर आहे हा सर्वात इझी क्वेश्चन. Under which of the following article of the Constitution of India has the Supreme Court India placed the right to privacy? तर आर्टिकल 21. मी एक आहे की तुम्हाला जर एखाद्या आता याच्याबद्दलचा जर क्वेश्चन तुम्हाला अजून इन केस नेक्स्ट टाइम जर आला तर एखादा कोणताही जर काही अधिकार असेल किंवा एखादा कोणताही तुमचा जो कोणता फंडामेंटल राईट असेल आणि जो कुठेच मॅच होत नाही आहे तुम्ही सरळ सरळ मार्क करून टाका आर्टिकल 21. कारण की आर्टिकल 21 एवढा ब्रॉड आर्टिकल आहे तुमचं का खूप जास्त ब्रॉड आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त जे पाहिलं असेल तर तुमचे जे काही अधिकार आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे किंवा तुमचे जर पाहिलं असेल राईट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आणि याच्याबद्दल जर पाहिलं सुप्रीम कोर्टने जे आहे जे पुट्टुस्वामी केस होती आधार ॲक्टबद्दलची त्यावेळेस जर पाहिलं असेल तर जजमेंट दिलेलं होतं. त्यानंतर CDS. What are the duties of the Chief Defense Staff as a head of the Department of Military Affairs? Permanent Chairman of Chief of Staff Committee. पहिलं स्टेटमेंट राईट आहे. Exercise military command over 3 services. आता पहा तुम्ही जर CDS बद्दल जेव्हा पाहिलं CDS काय आहे जर पाहिलं इक्वल आहे म्हणजे हा सुद्धा जर पाहिलं तर 4 स्टार जनरल असतो. आणि याच्यामधले जे आहे ना तुमचे आर्मी असो या तुमचं नेव्ही असो या तुमचं एअरफोर्स असो याचे जे चीफ असतात हे सुद्धा 4 स्टार जनरल असतात. तर हे यांच्या जर पाहिलं असेल तर म्हणजे लेवल यांची सेमच असते. ठीक आहे, तर हे हेड नसतात यांची हेड नसतात ते. ठीक आहे, तर हे जर पाहिलं असेल तर इक्वल असतात यांच्यामध्ये. ठीक, आणि ते त्याला काय म्हणतो हे कमांड नाही देऊ शकत. ठीक आहे, तर हे जर पाहिलं कमांड देणं हा एकदम एक्स्ट्रीम वर्ड आहे. इन केस जर तुम्हाला वाटलं की जर एकदा लक्षात कधी जर UPSC क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जर काही एक्स्ट्रीम वर्ड जर तुम्हाला दिसत असेल तर हे जनरली रॉंग असतात. जनरली म्हणत आहे,
ऑलवेज नाही पण जनरली रॉंग असतात. तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. त्यानंतर आहे प्रिन्सिपल मिलिटरी ॲडवायझर टू डिफेन्स मिनिस्टर ऑन ऑल ट्राय सर्व्हिस मॅटर. तर हे जर पाहिलं असेल तर ॲडवायझर तो व्यक्ती असतो पण तो कमांड नाही देऊ शकत. तर हे सुद्धा तुमचं राईट आहे. ठीक आहे. तर जे सेकंड आहे तुमचं रॉंग आहे आणि फर्स्ट अँड थर्ड तुमचं राईट आहे. याच्यामध्ये पहा, जर तुम्हाला जर तिथं सेकंड जर तुमचं रॉंग झालं ना तर सेकंड रॉंग, सेकंड रॉंग, सेकंड रॉंग. चला, असे जर क्वेश्चन आले ना तर म्हणजे एक स्टेटमेंट तुम्ही शुअर आहात त्याबद्दल की असं होऊ शकत नाही, तर सरळ सरळ एलिमिनेशन मेथड यूज करून पटकन समोर चाललं जायचं. Which of the following statement about the ethics committee in the Lok Sabha are correct? Initially it was an ad hoc committee. ठीक आहे. म्हणजे जेव्हा 13 लोकसभा जेव्हा होती तर बालयोगी जेव्हा ते स्पीकर होते तेव्हा त्यांनी जर पाहिलं असतं तर याची स्थापना केली होती. तर तेव्हा ॲडव्होक कमिटी जे म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली होती. तर पहिलं जर पाहिलं असतं राईट आहे. त्यानंतर आहे ओनली अ मेंबर ऑफ लोकसभा, only a member of Lok Sabha can make a complaint relating to unethical conduct of member of Lok Sabha and this committee cannot take up any matter which is sub judice. तर हे जर पाहिलं थर्ड स्टेटमेंट तुमचं राईट आहे पण सेकंड स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. ठीक आहे. तर असे जेव्हा राहते ना ऑनली, हे जनरली जर पाहिलं असाल ना तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना हे जनरली रॉंग असतात. मग जसं सांगितलं एक्स्ट्रीम वर्ड जे असतात ना ते जनरली रॉंगच असतात. ठीक आहे. तर याच्यानुसार जर पाहिलं असेल तर 1 and 3 तुमचं राईट आन्सर राहणार आहे. 1 and 3 तुमचा राईट आन्सर राहणार आहे. ठीक आहे. यानुसार जर पाहिलं असेल आपण सर्व क्वेश्चन जे आहे आय थिंक आपण सर्वच क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. ठीक. ओके. ठीक आहे. तर आपले जेवढे कोणते पॉलिटीच्या रिलेटेड क्वेश्चन्स होते आपण सर्व ते क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहा बरेचसे क्वेश्चन्स. मी सांगत आहे की हा खूप जास्त इझी पेपर होता, म्हणजे रिलेटिव्हली इझी होता. म्हणजे प्रिव्हियस इयरचा जो होता त्याच्यापेक्षा इझी होता आणि क्वेश्चन जे होते फॅक्च्युअल्स होते. जास्त कोणते तुम्हाला लॉजिक वगैरे लावण्याची गरज पडली नाही. फक्त एखाद्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे स्टेट लिस्ट किंवा युनियन लिस्टबद्दल जर पाहिलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला लॉजिक लावण्याची गरज पडली, नाहीतर काही लॉजिक लावण्याची गरज पडत नाही. सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते. आय होप तुमचा पेपर चांगला गेला असेल आणि हे जे डिस्कशन तुम्हाला फ्रुटफुल ठरलं असणार. ठीक आहे. सो आय होप तुम्ही हे तुम्हाला डिस्कशन जे आहे तुम्हाला समजलं सुद्धा असणार. सो थँक्यू सो मच.